तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 10 आहे बहुपदीचा भागाकार. तर त्याच्यातला सराव संच 10.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून प्रत्येक सराव संचाचे जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणाऱ्या मिळून जाईल. तर याच्यामध्ये आता पहिला जो प्रश्न आहे आपला तो काय आहे, भागाकार करा आणि बाकी लिहा. त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, 21m वर्ग भागिले 7m म्हणजे 21m वर्गाला कितीने भागायचं आपण 7m ने भागायचं. तर त्यासाठी आपण काय करूया, हे सोडवायला घेऊया आपण. तर इथून सुरुवात करूया. भागाकार करा आणि हे जे उदाहरण आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला इथून आपण सुरुवात करूया. इथे बघा, हे असं लिहूया आपण भागाकार करत असताना 21m वर्ग त्याला कितीने भागायचं आहे 7m. ओके, इकडे अशी रेष मारा. आता 7m ला कितीने गुणल्यानंतर आपण 21m वर्ग येणार ते शोधायचं. तर काय करणार आपण त्यासाठी, आता बघा 7 ला कितीने गुणलं तर 21 येईल, 7 त्रिक 21. त्याच्यानंतर इथे बघा, इथे m चा घातांक किती आहे 1 आहे आणि इथे m चा घातांक किती आहे 2. म्हणजे इथे 1 m आहे आणि इथे आपल्याला 2 पाहिजे. म्हणजे अजून एक m आपल्याला काय करायला पाहिजे, तिथे घ्यायला पाहिजे, म्हणजे 3m. तर आता बघा कसं होतं, 7 त्रिक 21 आणि m गुणिले m काय येणार, m चा वर्ग येणार. त्यामुळे इथे आपण इथे किती लिहिणार 3m आणि इथे लिहूया 21m वर्ग. त्याच्यातून तेच वजा केले तर बाकी किती राहणार आहे 0. असेल 0 तर 3m त्याचा भागाकार आला. मग आता उत्तर कसं लिहायचं बघा, भागाकार बरोबर उत्तरामध्ये तुम्ही असं लिहू शकता, भागाकार बरोबर कारण दोन्ही पण सांगितले, भागाकार पण लिहावं बाकी लिहा. तर भागाकार किती आला 3m आला आणि बाकी बाकी बरोबर 0 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, भागाकार 3m आणि बाकी किती आली आपली 0. तर हे आपलं पहिलं उदाहरण झालं. आता दुसरं बघूया. आता त्यातलं उदाहरण क्रमांक 2 बघूया. उदाहरण क्रमांक 2 काय आहे, 40a चा घन त्याला कितीने भागायचं आपण वजा 10a. या बहुपदीने त्याला भागायचं आहे. म्हणजे हे सोडवत असताना आपण सुरुवात कशी करणार, तर मगाचसारखंच करूया. इथे उत्तरामध्ये आपण असं लिहूया, हे भागाकार आपण अशा पद्धतीने सुद्धा करतो. कितीला भागायचं आहे 40a चा घन आहे. आणि इथे कशाने भागायचं आपल्याला वजा 10a यानं भागायचं. ते 40a घन. जरा आणखीन परत एकदा लिहितो मी इथे. तर बघा 40 जरा मोठं चिन्ह लिहिले असं, 40a घन त्याला कितीने भागायचं आहे वजा 10a याने भागायचं. आता हे करत असताना इथे ऋण चिन्ह आहे आणि या 40चं काही नाही म्हणजे काय धन आहे. तर भागाकारामध्ये ऋण आणि धन असेल तर चिन्ह कुठलं येणार, ऋण चिन्ह येणार. त्यामुळे इथे ऋण चिन्ह द्यायचं. आता ते दिल्यानंतर इथे मागच्या वेळेसारखं करूया आपण, 10a याला कितीने गुणल्यानंतर आपलं उत्तर जे आहे किंवा वजा 10a यानं भागायचं. तर चिन्ह इथं वजा दे, काही हरकत नाही, वजा 10a. तर उत्तर किती पाहिजे आहे 40a घन. मग आता 10 जे आहे तिथे, या 10ला कितीने गुणल्यावर 40 येईल, तर 10 गुणिले 4 केलं तर 40 येईल. ए चा घन इथे 1 आहे आणि इथे किती आहे 3. मग 1 चे 3 करायचे म्हणजे अजून किती लागतील आपल्याला 2 लागतील. त्यामुळे इथे किती लिहिणार आपण, हे 1 आणि 3 पाहिजेत म्हणजे आणखीन 2 घेतले तर किती आले 4a वर्ग. म्हणजे इथे किती लिहिणार आपण, तर हे लिहिणार आपण 4a वर्ग हे लिहिलं. मग आता बघा 10 गुणिले 4 वजा वजा गुणाकार अधिक येणार म्हणून इथे चिन्ह सुद्धा वजा, इथे वजा लिहा ऋण चिन्ह. वजा वजा अधिक आले, 10 गुणिले 4 40 आले, हा 1 आणि हा 2 एकूण 3 झाले. 40a घन. तर यांची जर वजाबाकी केली त्याच्यातून तेच वजा केलं तर किती येणार बाकी 0. त्यामुळे आपण कसं लिहिणार, भागाकार बरोबर भागाकार बरोबर आलेलं उत्तर लिहूया वजा 4a चा वर्ग आणि दुसरं लिहूया बाकी बरोबर, या सुद्धा उदाहरणामध्ये बाकी किती आलेले, तर बाकी आलेले 0. हे आपलं अचूक उत्तर आहे दुसऱ्याच. तर पुढील उदाहरण बघूया. आता उदाहरण क्रमांक आपण 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये जर आपण बघितलं तर काय दिलेलं आहे, वजा 48p चा चौथा घात दिलेला आहे. त्याला कितीने भागायचा आहे वजा 9p चा वर्ग याने आपल्याला भागायचा. तर हा भागाकार करत असताना मगासारखंच आपण काय करूया, इथे असं लिहूया, तर वजा 48p चा चौथा घात आणि इथे वजा 9p चा वर्ग. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला करायचं. तर इथे बघा 9च्या पाड्यामध्ये डायरेक्ट 48 असे येत नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे उदाहरण सोडवायला पाहिजे.
आता हेही ऋण आहे आणि इथेही ऋण आहे. त्यामुळे ऋण ऋण काय होणार? उत्तर मात्र आपलं धनसंख्या येणार. धनचिन्ह काही द्यायची गरज नाही. त्यामुळे आपण ते काय करूया? हे धन लिहायची गरज नाही, कारण ऋण ऋण उत्तर धनच येणार आहे आपलं. आता त्यासाठी काय करायचं बघा, आपण 48 जे आहे, ओके 48, त्याला पहिल्यांदा कितीने? 9ने. 9च्या पाड्यात डायरेक्ट तरी 48 येणार नाही. मग त्यासाठी आपण काय करणार? तर 48 आणि 9 ह्या ज्या संख्या आहेत, ओके, दोघांना आपण समान संख्येनं भाग घालूया. म्हणजे कितीनं भाग घालूया? 3ने भाग घालूया. म्हणजे बघा 48 ला सुद्धा 3ने भाग घालवायचा आणि 9 ला सुद्धा 3ने भाग घालवायचा. तर किती येणार? 16. 16 त्रिक 48 आणि 9 ला 3ने भाग, 3 त्रिक 9 आले. त्यामुळे 48 ला 9ने भाग घालवलं तर ते उदाहरणामध्ये कसं दिसणार आहे? 16/3. तर दोघांना काय केलं? समान संख्येनं भाग घालवला. म्हणजे 16 किती आले? 3 आले. हे त्याचं झालं. आता इथे बघा मगासारखंच इथे पी वर्ग आहे आणि आता इथं आपल्याला कितवा घात पाहिजे? चौथा घात. म्हणजे थोडक्यात इथे 2 आहेत आणि इथे किती पाहिजे आहेत? आपल्याला 4 पाहिजे आहेत. त्यामुळे इथं काय करणार आपण? तर 2चे 4 म्हणजे आणखीन 2 वाढवावे लागतील. ओके, 9 पीचा वर्ग. त्यामुळे इथे परत मग काय लिहायचं? 48 पीचा चौथा घात. त्याच्यातून वजा करायचे. हे इथं लिहा. त्याच्यातून तेच वजा केले, किती आले? 0 आले. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. 48 ला 9ने भागायचं, तर डायरेक्ट 9 48 ला 9ने भाग जाणार नाही, म्हणून दोघांना पण काय करायचं? समान संख्या 3ने भागायचं. दोघांनाही 3 भाग जातो. 16/3. यापेक्षा सोपं रूप देता येत नाही. त्यामुळे 16/3 लिहायचं आणि मगासारखंच वापरायचं. 2चा घातांक किती करायचा? 4. म्हणजे आणखीन 2 घ्यावे लागेल. ओके, म्हणजे थोडक्यात आपला भागाकार किती आलेला आहे याच्यात? भागाकार बरोबर हा आलेला आहे 16. आपला भागाकार आहे 16/3. ओके, 16/3 काय आहे तो? पी वर्ग. आणि बाकी किती आहे आपली? बाकी बरोबर नेहमीप्रमाणे किती आलेली आहे? प्रत्येक उदाहरणामध्ये आलेली आहे तशी 0. तर ही तुमची काय झाली? बाकी झाली. ही स्टेप तुम्हाला मेन याच्या लक्षात आली पाहिजे, की दोघांना आपण काय केलं? समान संख्येनं भाग घालवला. तर आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये जर आपण बघितलं तर काय दिलेलं आहे? 40 m चा 5वा घात आहे. त्याला कितीने भागायचा आहे? 30 m चा घन याने भाग घालवायचा आहे त्याला. तर हा भाग घालवत असताना आपण पहिल्यांदा काय करणार याच्यात? तर हे असं भागाकाराच्या चिन्हात लिहिणार आपण. कुणाला भाग घालवायचा आहे? 40 m चा 5वा घात. त्याला कितीने भाग घालवायचा आहे? 30 m चा 3रा घात. त्याने भाग घालवायचा. आता मगासारखंच आहे. 30च्या पाड्यामध्ये तुमचं 40 येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं? ते बाजूला असं करायचं. 40ला पहिल्यांदा कितीने? असा 30ने भाग घालवा. तर असं होणार नाही 30 एके 30, 30 दोन्ही 60. त्यामुळे हे असंच लिहायचं. 30 आणि 40. समजा 40 आणि 30 जे आहेत, या दोघांना आपण काय केलं? 10ने भाग घालवला. कितीने भाग घालवला? 10ने. कारण दोघंही 10च्या पाड्यात आहेत. तर यांना सोपं रूप देता येईल. म्हणजे सोपं रूप किती होईल? 10 गुणिले 4 40 आणि 10 गुणिले 3 30. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 4/3. त्यामुळे इथं किती लिहिणार आपण? 4/3. आता घातांकांचं मात्र नेहमीच्या नियमाप्रमाणे करायचं. भाग जात नाही त्यावेळी ही पद्धत वापरा. इथे 3रा घात आहे, इथे कितवा आहे? 5वा आहे. तर 3चा 5 करायला अजून किती घ्यायला पाहिजे? 2 घ्यायला पाहिजे. म्हणजे m चा कितवा घातांक येणार? 2रा. म्हणजे परत आहे तसं लिहायचं. हे 40 m चा 5वा घात हे यातून वजा करायचे आणि वजा केले की त्यातून किती उरणार? 0. म्हणजे उत्तर लिहूया आपण. भागाकार बरोबर किती आलाय? 4/3 m वर्ग आणि बाकी प्रत्येक वेळी 0 येईलच असे नाही, पण मागच्या 4 उदाहरणांमध्ये पहिल्या 0 येते. बाकी बरोबर 0. तर हे आपलं चौथं उदाहरण झालं. तर पुढे बघूया. उदाहरण क्रमांक 5. तर आता उदाहरण क्रमांक 5 मध्ये द्विपदी आहे, म्हणजे 2 पद आहेत याच्यामध्ये. तर काय आहे उदाहरण क्रमांक 5? 5x चा 3रा घात वजा 3x चा वर्ग भागिले x वर्ग. तर हे आपल्याला हा भागाकार करायचा. मग हा करत असताना आपण इथे बघा सुरुवातीला इथून सुरुवात करूया आपण असं. ओके, सॉरी, जस्ट अ मिनिट. इथून सुरुवात करूया आपण. कुणाला भाग घालवायचा आहे आपल्याला? तर 5x चा 3रा घात वजा 3x चा वर्ग याला भाग घालवायचा. कशाने? x वर्गने भाग घालवायचा. मग हा भाग घालवत असताना सगळ्यात पहिल्यांदा अशी रेष मारूया तिरकी. आता पहिलं बघा त्याच्यामध्ये पहिलं किती आहे? तर x वर्गने आपल्याला भाग घालवायचा. मग त्याला कितीने गुणलं तर पहिलं उत्तर आपल्याला किती मिळेल? हे जे आहे किती आहे? 5x चा घन. 5x चा घन हे उत्तर मिळेल आपल्याला. तर हे शोधायचं आहे आपण. आता इथे बघा पहिल्यांदा x चा सहगुणक काही नाही म्हणजे 1. तर 1 ला कितीने गुणल्यावर 5 येईल? तर 1 ला 5 ने गुणलं तर उत्तर किती मिळणार आपल्याला? 5 एके 5. आता इथे वर्ग आहे म्हणजे 2रा घात आहे.
त्याचा आपल्याला कितवा घात करायचा आहे? तिसरा घात. म्हणजे 2 आहेत, 3 करायचे म्हणजे आणखीन 1 घ्यावे लागणार. इथे किती घेणार आपण? 5x आणखीन 1 घेणार. म्हणजे अशा प्रकारे 1 गुणिले 5 5 येणार. x वर्ग आणि x गुणलं की x घन येणार. त्यामुळे पहिल्यांदा इथे भाग कितीचा लागणार आपलं? 5x हा भाग लागणार आणि इथे आपण आलेलं उत्तर लिहूया 5x चा घन. ते येण्यासाठीच आपण ती संख्या घेतलेली आहे. आता त्याच्यातून तेच वजा केले म्हणजे हे दोन्ही एकमेकाला काय होतील? कॅन्सल आणि इथे किती उरेल? 0. आता पुढची बहुपदी आहे ती आहे तशी घ्या म्हणजे वजा 3x चा वर्ग. हा आपला पहिला झाला बहुपदी. द्विपदी होती त्यातल्या पहिल्या पदाला भाग घालवला. आता दुसरा परत त्यानंच भाग घालवायचा म्हणजे किती? x वर्गने. x वर्गला कितीने भाग घालवल्यानंतर वजा 3x वर्ग येईल. आता इथं चिन्ह वजा आहे त्यामुळे उत्तराला पण चिन्ह काय येणार? वजा येणार. मगासारखंच इथे काही नाही म्हणजे 1 आहे. ओके. x वर्गाचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे. तर 1 ला कितीने गुणल्यावर 3 येईल? 3च येणार. ओके. 3 येणार. आणि इथे ऑलरेडी x वर्ग आहे म्हणजे दुसरा घातांक आहे आणि इथं पण किती पाहिजे आपल्याला? दुसरा घातांक म्हणजे आपल्याला आणखीन एक x घ्यायची काही गरज नाही. त्यामुळे आपलं उत्तर किती येणार? वजा 3 हा आपला भागाकार येणार इथला. इथला भागाकार काय येणार आपला? वजा 3 हा आपला भागाकार येणार. हे सगळं इथं लिहूया आपण. वजा 3x वर्ग. त्याच्यातून तेच पद वजा केलं की उत्तर किती येणार? 0 येणार. ओके. म्हणजे थोडक्यात आपण उत्तर असं लिहू शकतो भागाकार म्हणजे आपलं हे आलेलं उत्तर. ओके. 5x वजा 3 हे आपला भागाकार आला. 5x वजा 3 आणि बाकी बाकी किती आलेले आहे? प्रत्येक उदाहरणामध्ये जशी आली आहे तशी इथं 0. तर हे आपलं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं? हे उदाहरण आपण सोडवलं. तर पुढील बघूया 6. तर आता पुढील उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 6. 8p चा तिसरा घात वजा 4p चा वर्ग त्याला कितीने भागायचा आहे? 2p चा वर्ग त्याने भागायचा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करणार? प्रत्येक उदाहरणांमध्ये करतो तसं या भागाकाराच्या चिन्हात आपण कुणाला भागायचं आहे? 8p चा घन त्याला कितीने भागायचं? सॉरी वजा 4p चा वर्ग याला कितीने भागायचा आहे? 2p चा वर्ग. तर अशी रेष मारून पहिला. तर इथे बघा कशाने भागायचं आहे? 2p चा वर्ग याला कितीने गुणल्यानंतर आपल्याला पहिलं उत्तर किती पाहिजे? 8p चा घन पाहिजे. तर इथे बघा इथे 2 आहे. 2 ला कितीने गुणल्यानंतर 8 येईल? 2 गुणिले 4 केलं की तिथे उत्तर 8 येईल. म्हणजे 4 आले, 2 8 आले. तसं इथं वर्ग आहे म्हणजे दुसरा घात आहे. किती पाहिजे आपल्याला? हा तिसरा घात पाहिजे. म्हणजे 2दा आहे, पीचा दुसरा घात आहे तो तिसरा करायचा आहे म्हणजे आणखीन एक पी लागणार. म्हणजे 2चा घातांक किती होईल? 3 होईल. म्हणजे थोडक्यात आपला इथे भागाकार किती आला? 4p आला. आणि इथे आहे ते उत्तर लिहायचं. ते यायसाठीच आपण हे सगळं केलं. त्याच्यातून तेच वजा केलं. किती उरणार? 0. तर पुढची बहुपदी चिन्हासहित खाली उतरवून घ्या. वजा 4p चा वर्ग. मग आता इथे दुसऱ्या बहुपदीचा भागाकार करताना कितीने भागायचा आहे? परत त्यानेच म्हणजे 2p चा वर्ग गुणिले त्याला कितीने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळेल? वजा 4p चा वर्ग. तर तिथे चिन्ह वजा आहे. मग तुम्ही पण इथे काय द्यायचं? वजा द्यायचं उत्तराला चिन्ह. ऋण चिन्ह येणार. आता इथे बघा 2 ला कितीने गुणल्यावर 4 येईल? 2 दुनी 4 म्हणजे 2 येईल. परत घातांक बघा घातांक किती आहे? इथे 2 आहे. आणि इथे पण 2 पाहिजे म्हणजे आणखीन p घ्यायची काही गरज नाही इथे. त्यामुळे इथे किती येणार? वजा 2 हे त्याचं उत्तर येणार इथे. तर इथे लिहूया वजा 2 आले. म्हणजे इथं आलेलं उत्तर जे पाहिजे ते 4p चा वर्ग लिहूया. इथे मध्ये वजा चिन्ह द्या. त्याच्यातून तेच वजा केलं की 0 येणार. थोडक्यात याचं उत्तर बघितलं तर असं येणार भागाकार बरोबर किती आलाय आपला भागाकार? तर हा 4p वजा 2 हा आपला भागाकार आला. 4p वजा 2 आणि बाकी बरोबर किती आलेले? तर नेहमीप्रमाणे 0 आलेले. त्याची बाकी येणार 0. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळून जाईल. भागाकार आणि बाकीच. ओके. आता पुढील उदाहरण बघूया आपण. तर आता पुढील प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये 2y चा तिसरा घात आहे अधिक 4y चा वर्ग अधिक 3 या बहुपदीला कितीने भागायचं आहे? 2y चा वर्ग याने भागायचं. तर हा भागाकार करत असताना मगापासून जे प्रत्येक स्टेपमध्ये करतो प्रत्येक उदाहरणामध्ये सुरुवातीला तर तिथून सुरुवात करूया. इथे बघा कशाला भागायचं आहे? 2y चा घन आहे अधिक 4y चा वर्ग अधिक 3 याला कितीने भागायचं आहे? 2y चा वर्ग याने भागायचं. आता हे भागत असताना मगासारखंच आपण एक एक स्टेप करूया. पहिला इथं पहिल्यांदा आपल्याला भागायचं आहे 2y चा घन.
याला भागायचं आहे. कशाने भागायचं आहे? 2y चा वर्ग याने. तर 2y चा वर्ग याला कितीने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर पहिलं किती मिळेल? तर 2y चा घन मिळेल. तर बघा पहिल्यांदा 2 आहे इथे आणि इथं पण 2 पाहिजे. तर 2 ला कितीने गुणल्यावर 2 येईल? तर 1. त्यामुळे किती येणार? 1. आणि इथे y चा दुसरा घात आहे आणि इथे कितवा आहे? तिसरा घात. म्हणजे दुसऱ्या घाताचा कितवा घात करायचा आहे आपल्याला? तिसरा घात करायचा. त्यामुळे इथं किती? 2 आणि 2 चे 3 करायचे म्हणजे आणखीन एक y लागणार. तर 1y. तर 1y असं लिहिण्याऐवजी तुम्ही नुसतं y लिहिलं तरीही चालेल. ओके. किंवा 1y लिहिलं तरी त्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे पहिला भागाकार किती येणार? y किंवा 1y. आणि मग याच्या खाली हेच उत्तर लिहायचं 2y कारण ते येण्यासाठीच आपण तो y घेतला. हे दोघंही एकमेकांमधून वजा झाले की किती येणार? 0 येणार. पुढचं चिन्हासहित घ्या. पुढची बहुपदी अधिक 4y चा वर्ग करायचा. आता याच्यामध्ये दुसरं बघा. कितीने भागायचं आहे आपल्याला? 2y चा वर्ग. कितीने भागायचा आहे? 2y वर्गने भागायचा. तर याला कितीने गुणलं तर पुढचा किती मिळेल आपल्याला? हा 4y चा वर्ग मिळेल. आता बघा इथे आहे 2. तर 2 ला कितीने गुणलं तर 2 येईल. 2 गुणिले 2 किती येणार? 4 येणार. आता इथे y चा वर्ग आहे म्हणजे दुसरा घात आहे आणि इथं पण दुसरा घात आहे म्हणजे आपल्याला वेगळा y घ्यायची गरज नाही. त्यामुळे इथं तर किती येणार? 2 येणार. आणि त्याचं चिन्ह काही नाही म्हणजे काय? अधिक. इथे 2 नुसतं जर आपण लिहिलं तर त्याच्यामध्ये काहीतरी चिन्ह पाहिजे. तर ऋणचिन्ह कुठे आलंय का? तर नाही. त्यामुळे किती घ्यायचं? जिथे कुठे ऋणचिन्ह येईल मध्ये वजा येईल त्यावेळी वजा घ्यायचं. तर अधिक घेणार 2. इथे आलेलं उत्तर परत आहे तसं लिहूया म्हणजे किती येणार? 4y चा वर्ग. त्याच्यातून तेच वजा केले तर किती उरणार? 0. आणि आता पुढची उत्तर किती आहे? 3. ओके. इथे बघा आता इथे आपण थांबणार आहोत कारण इथे घातांक किती आहे? 2 आहे आणि इथे y नाहीच आहे. ओके. फक्त संख्या राहिली आहे 3. त्यामुळे ह्या y च्या घातांकापेक्षा जर कमी घातांक आला, नुसतं y जरी आलं असतं तरी आपण थांबलो असतो. कारण का? त्याचा घातांक किती असतो? काही नाही म्हणजे 1 असतो. इथं घातांक किती आहे? 2. त्यामुळे याच्यापेक्षा कमी घातांक आला की थांबायचं. ओके. त्यामुळे हे आपण कॅन्सल करणार म्हणजे थोडक्यात आपली बाकी किती आलेली आहे? 3 आणि हा आपला भागाकार. तर लिहूया इथं आपण भागाकार बरोबर. भागाकार बरोबर. तो किती आलेला आहे आपला इथे? तर हा आलाय y अधिक 2. तो लिहूया y अधिक 2. आणि दुसरं येतं बाकी. बाकी बरोबर. बाकी किती आलेली आहे? ही राहिलेली इथे 3. लिहूया बाकी बरोबर 3. हे आपलं अचूक उत्तर असणार आहे 7व्यासाठी. तर उदाहरण क्रमांक 7 झालं. पुढे आता आपण 8 बघूया. तर आता आपण उदाहरण क्रमांक इथे बघूया. उदाहरण क्रमांक किती बघूया? 8 बघूया. 21 x चा चौथा घात. इथे बघा 21 x चा चौथा घात वजा 14 x वर्ग अधिक 7 x याला कितीने भाग घालवायचा आपण? 7 x चा तिसरा घात. याने भाग घालवायचा. तर सुरुवात करूया. अशा पद्धतीनं प्रत्येक उदाहरणामध्ये आपण लिहितो. हे लिहूया 21 x चा चौथा घात वजा 14 x वर्ग अधिक 7 x. तर याला कितीने भाग घालवायचा आपल्याला? तर ह्या 7 x घन याने भाग घालवायचा. तो घालवत असताना दरवेळी आपण अशा प्रकारे इथं अशी रेष मारतो. तर पहिलं बघूया आपण. तर कितीने भागायचं आहे? 7 x चा घन. तर याला कितीने गुणलं तर आपलं उत्तर किती मिळेल? हे पहिलं किती आहे इथे? 21 x चा चौथा घात. तर बघा इथे 7 आहे. 7 ला कितीने गुणल्यानंतर 21 येईल? 7 गुणिले 3 21. परत इथे घातांक कितवा आहे? तिसरा आहे. आणि आपल्याला किती करायचा इथे? चौथा घातांक. त्यामुळे 3 चे 4 करायला आणखीन एक x घ्यायला पाहिजे. म्हणजे किती येणार? 3 x येणार. ओके. तर इथे किती लिहिणार आपण? 3 x. हे उत्तर येण्यासाठीच आपण केलेलं 21 x चा चौथा घात हे लिहिलं. म्हणजे त्याच्यातून तीच बहुपदी वजा केली 0 आलं. आता पुढे हे जे आहे वजा 14 x वर्ग ते इथे लिहूया वजा 14 x वर्ग. तर दुसरं कशाने भागायचं आहे? 7 x चा घन. याला कितीने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळेल? वजा 14 x वर्ग. तर ते 7 दुनी 14 येईल बरोबर आहे. पण इथे घातांक किती आहे? 3 आहे. हा किती घातांक आहे इथे? 3. आणि किती करायचं आहे? 2. तर ज्यानं भागायचं आहे त्याच्यापेक्षा जर इथे कमी घातांक आला, मी मागच्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं, तर आपण काय करायचं? थांबायचं. ती आपली बाकी असणार आहे. इथे 3 आहे तर कमीत कमी इथे घातांक 3 पाहिजे. 3 पेक्षा कमी आला तर पुढची सगळी राहिलेली काय असणार आहे? बाकी असणार आहे. त्यामुळे इथे पुढचं जे आहे ते आहे तसं लिहून घेऊया अधिक 7x. तर याच्यामध्ये असं लिहूया आपण भागाकार बरोबर. तर भागाकार किती आलेला आहे? इथे बघू शकता तुम्ही 3x. ओके. भागाकार किती लिहायचा? 3x. आणि त्याच्यानंतर बाकी. बाकी किती आलेले? 0. सॉरी हे लिहूया वजा
14x वर्ग अधिक 7x ही तुमची काय असणार आहे बाकी. तर आता आपण उदाहरण क्रमांक 9 बघूया. उदाहरण क्रमांक 9 आहे 6x चा 5वा घात वजा 4x चा 4था घात अधिक 8x चा घन अधिक 2x वर्ग त्याला कितीने भागायचा 2x चा वर्ग याने भागायचा. तर सुरुवात करताना इथे ज्या बहुपदीला भागायचं आहे ती इथे घेऊया. तर कशाला भागायचं आहे 6x चा 5वा घात वजा 4x चा 4था घात अधिक 8x घन अधिक 2x वर्ग या बहुपदीला कितीने भागायचं आहे 2x चा वर्ग. ओके, इथे आपण एक एक भाग घालूया इथे. तर पहिल्यांदा कशाने भाग घालवायचा आहे 2x चा वर्ग याला कितीने गुणल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा उत्तर मिळेल 6x चा 5वा घात हे उत्तर मिळेल आपल्याला. ओके, तर बघा 2 ला कितीने गुणल्यानंतर 6 येईल. तर 2 ला आपण कितीने गुणणार 3 ने. 2 गुणिले 3 केले तर किती येणार आहे 6 येणार. आणि इथे कितवा घातांक आहे इथे 6 येणार. तर इथे किती घातांक आहे 2 आहे. तर 2 चा किती करायचा आपल्याला 5 करायचा म्हणजे x चा घातांक 2 चा 5 करायचा म्हणजे आणखी किती घ्यावे लागतील 3. तर बघा 2 गुणिले 3 केले तर 6 येतील आणि 2 आणि 3 या घातांकांची बेरीज केली तर किती येणार आहे घातांक 5. त्यामुळे पहिलं उत्तर किती येणार इथे 3x चा घन हे उत्तर येणार 3x चा घन आणि इथे 6x चा 5वा घातांक. तर हे त्याच्यातून वजा केल्यानंतर उत्तर 0 येईल. पुढचं उत्तर आहे वजा 4x चा 4था घात. आता त्याच्यासाठी बघूया आपण कारण चिन्हासहित घ्यायचं जे घ्यायचं ते 2x चा वर्ग. कुणाचा वर्ग आहे 2x चा वर्ग आहे. इथे जरा बघूया आपण जस्ट मिनिट 2x चा वर्ग. तर याला कितीने गुणल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते किती पाहिजे वजा 4x चा 4था घात. आता इथे चिन्ह वजा आहे त्यामुळे नक्कीच आपण इथे काय घेणार वजा चिन्ह घेणार. त्यामुळे इथे चिन्ह वजा देऊया आपण. परत 2 ला कितीने गुणल्यानंतर 4 येईल तर 2 दुनी 4 येईल आणि त्याच्यानंतर इथे x चा कितवा घातांक आहे दुसरा आणि इथे आपल्याला किती करायचं आहे 4था म्हणजे आणखीन कितवा घ्यावा लागेल x चा घातांक आणखीन 2 घ्यावा लागेल. ओके, तर इथे लिहितो मी 2x चा वर्ग इकडे लिहावं लागेल ते म्हणजे x चा घातांक कितवा घ्यावा लागेल दुसरा घ्यावा लागेल म्हणजे 2 आणि 2 किती येतील 4 येतील. त्यामुळे इथं उत्तर किती येणार चिन्हासहित घ्या वजा 2x चा वर्ग हे येणार होते वजा 2x चा वर्ग आणि इथे आहे तसं वजा 4x चा 4था घात त्याच्यातून तेच वजा केलं बाकी 0 येणार. त्याच्यानंतर पुढे आता इथे याच्यामध्ये जर बघितलं आपण पुढचा किती आहे तो आहे तसा खाली घेऊया चिन्हासहित अधिक 8x चा काय आहे घन आहे 8x चा घन. तर बघा कुठल्या बहुपदीने भागतोय आपण आता तिसरा त्याच्यातला भागाकार 2x चा वर्ग याने भागतोय आपण. तर याला कितीने गुणल्यानंतर जे आपलं उत्तर आहे ते किती येणार आहे 8x चा काय पाहिजे आपल्याला तिसरा घात पाहिजे 8x चा तिसरा घात. तो पाहिजे असेल तर इथे बघा इथे 2 आहे आणि इथे किती आहे 8. तर 2 ला कितीने गुणल्यावर 8 येईल 2 गुणिले 4. तर 2 गुणिले 4 केल्यावर किती येणार 8 आणि हा घातांक किती आहे 2 आहे. तर त्या 2 चा किती घातांक करायचा आपल्याला 3. 2 चा घातांक 3 म्हणजे आणखीन एक x घेणार इथे. तर 2 गुणिले 4 केले तर 8 येणार आणि 2 चा 3 घातांक म्हणजे आणखीन एक x घ्यावा लागेल. काही नाही म्हणजे घातांक 1 2 आणि 1 किती येणार 3 येणार. ओके, मग आता त्याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे तर इथे कुठलं येणार चिन्ह अधिक 4x असं येईल त्याचं उत्तर आणि इथे आहे तो घ्यायचा म्हणजे 8x चा घन. आता त्याच्यातून हीच संख्या वजा केली म्हणजे किती येणार 0 येणार. ओके, आता त्याच्या पुढचा अधिक 2x चा वर्ग किती येणार आहे अधिक 2x चा वर्ग. तर हे घ्यायचं आहे म्हणजे आता चौथा भाग त्यातला कशाने भागायचा आपल्याला 2x चा वर्ग. आता याला कितीने गुणल्यानंतर आपलं उत्तर काय हवं इथे तेच पाहिजे 2x चा वर्ग. आता इथे भागायचं त्याला 2x वर्ग आणि उत्तर पाहिजे ते 2x वर्ग. असा गुणाकार कधी येतो जेव्हा आपण 1 ने गुणतो. तर तुम्ही 5 ला 1 ने गुणता तर 5 मिळतं. ओके, तसं याला गुणल्यानंतर तीच संख्या पाहिजे म्हणजे कितीने गुणावं लागेल 1 ने. ओके, म्हणजे घातांकही लागणार नाही कारण घातांक इथे किती आहे 2 आहे. इथे ऑलरेडी 2 आहे आणि 2 ला के दे म्हणजे 2 येत आहे त्यामुळे उत्तर किती येणार तिथे 1 येणार. ओके, तर इथे काय करूया आपण त्याचं चिन्ह बघा काही नाही म्हणजे काय येणार आहे चिन्ह काय येणार अधिक. इथे अधिक 1 हे येणार इथे लिहूया अधिक आहे ते उत्तर खाली लिहायचं 2x वर्ग त्याच्यातून तीच संख्या वजा केली म्हणजे किती आलं बाकी 0 आले. मग आता हे लिहूया आपण भागाकार किती आला ते भागाकार बरोबर किती आलेला आहे भागाकार 3x चा घन
3x घन वजा 2x वर्ग वजा 2x वर्ग अधिक 4x अधिक 4x अधिक 1 अधिक 4x अधिक 1. तर हा थोडक्यात आपला काय झाला, भागाकार झाला. आणि बाकी आलेली ती किती आली इथे, 0. तर ते लिहूया, बाकी बरोबर 0. ओके, हे आपलं उत्तर असणार त्याच्यात. तर आता पुढील प्रश्न बघूया. तर आता उदाहरण क्रमांक 10. 25m चा चौथा घात वजा 15m चा घन अधिक 10m अधिक 8. याला कितीने भागायचं आहे, 5m चा तिसरा घात या बहुपदीनं भागायचं. तर याच्यात सुरुवात करत असताना नेहमीप्रमाणे आपण पहिली स्टेप आपली काय येणार, तर ही जी बहुपदी आहे 25m चा चौथा घात वजा 15m चा तिसरा घात अधिक 10m अधिक 8. याला आपल्याला भागायचं आहे 5m चा घन, याने भागायचं. आता हे भागत असताना आपण सुरुवात कशी करणार बघा, याच्यात पहिला भागाकार येणार 5m घन, हे गुणाकारात लिहायचं. उत्तर पहिलं आपल्याला किती पाहिजे, 25, सॉरी इथे असं जरा इथे बॉक्स टाकण्याऐवजी उत्तर किती पाहिजे, 25. हे पहिलं 25m चा चौथा घात. तर इथे काय उत्तर येईल, कुठली संख्या घ्यायला पाहिजे. तर बघा इथे 5 आहे, 5 ला कितीने गुणल्यानंतर 25 येईल, 5 गुणिले 5 25. इथे m चा तिसरा घातांक इथे चौथा आहे, म्हणजे m चा पहिला घातांक म्हणजेच काय घेणार आपण, m. 3 आणि 1 किती येणार, 4. म्हणजे तुम्ही नुसतं असंही लिहू शकता m, फक्त m चा पहिला घातांक म्हणजे m. त्यामुळे इथे किती येणार आपलं, पहिलं 5m येणार आणि इथे आहे तसं 25m चा चौथा घात. तर त्याच्यातून तेच वजा केल्यानंतर किती येणार, 0 येणार. आता पुढे वजा 15m चा घन, पुढचं जे पद आहे ते आहे तसं लिहून घ्या, वजा 15m चा घन दुसऱ्यामध्ये. तर भागायचं कितीने आहे, 5m चा घन. याला गुणायचं आहे, याला कितीने गुणल्यानंतर आपल्याला पहिलं उत्तर जे आहे किती मिळेल, वजा 15m चा घन मिळेल. ओके, m घन, कारण आपली बहुपदी m घन आहे, त्यानं भागायचं. आता इथे बघा, इथे भागत असताना इथे चिन्ह वजा आहे, त्यामुळे आपण काय घेणार, इथलं चिन्ह वजा असल्यामुळे इथे वजा घेणार. आणि 5 ला कितीने गुणल्यानंतर 15 येईल, तर 5 गुणिले 3 येईल 15, 5 त्रिका 15. इथे तिसरा घात आहे, इथे पण तिसरा घात आहे, म्हणजे आपल्याला आणखी m घ्यायची गरज नाही. त्यामुळे फक्त किती येणार, चिन्हासहित घ्या, वजा 3. आणि इथे लिहा आहे तसं वजा 15m घन. इथे भागाकारातलं वजा असतं ते, हे एकमेकाला कॅन्सल झाले, किती राहणार, 0 राहणार. मग पुढचं आहे तसं लिहून घ्या. हे दोन्ही पण लिहून घेताना घेतलं मी, त्याचं कारण सांगतोय, 10m अधिक 8. कारण इथे m चा घातांक काही नाही म्हणजे 1 आहे, इथे किती आहे, 3. जर इथल्या घातांकापेक्षा कमी घातांक उरला तर ती बाकी असणार आहे. इथं किती उरलेत, 1 उरलेत, त्यामुळे ही काय झाली, तुमची बाकी झाली, घातांक कमी आल्यामुळे. तेच इथे करायचं. इथे लिहूया आपण भागाकार बरोबर, भागाकार आलेलं उत्तर लिहूया. हे झालं आपलं 5m वजा 3, हा तुमचा भागाकार झाला. आणि बाकी बरोबर किती आलेली आहे, ही लिहायची 10m अधिक 8, ही तुमची बाकी झाली. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, हे उत्तर शोधून तिथे लिहायचं. ही सर्व उदाहरणं यातली 1 ते 10 ही सर्व उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची जी उदाहरणं आहेत, पुढचे सराव संच आहेत, त्यातली उदाहरणं बघूया. ओके, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू.